प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9421 78 38 93, मोबाईल क्रमांक 9421 78 38 93। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन। तर गेल्या लेक्चरला आपण पाहिलं होतं रिॲक्शन फर्स्ट, त्यामध्ये रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन विथ मेटल्स, जे मेटल असतील सोडियम, कॅडमियम, मॅग्नेशियम याबरोबर आपण रिॲक्शन पाहिल्या होत्या। त्याचबरोबर त्यामध्ये अरोमॅटिक रिंग असेल, अल्काइल हॅलाइड असेल, आराइल हॅलाइड असेल, याच्या रिॲक्शन पाहिल्या आणि त्यापासून आपण रिॲक्शन पाहिल्या। त्यामध्ये दोन महत्त्वाच्या रिॲक्शन पाहिल्या होत्या, वर्ड्स फिटिंग रिॲक्शन आणि फिटिंग रिॲक्शन। वर्ड्स फिटिंग या रिॲक्शनमध्ये पाहिलं होतं, फिटिंग रिॲक्शनमध्ये फक्त काय केलं तर फक्त अरोमॅटिक रिंग या रिॲक्शनमध्ये भाग घेतला आणि बायफेनॉल हा प्रोडक्ट आपल्याला भेटला होता। तर आज आपण पाहणार आहोत त्यामधील सेकंड रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ एसएन रिॲक्शन। तर पॉईंट घ्या, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ एसएन रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन। Nucleophilic substitution SN of haloarin, aryl halide show low reactivity towards nucleophilic substitution reaction। अराइल हॅलाइडमध्ये अरोमॅटिक रिंग आणि क्लोरीन ग्रुपवर लोन पेअर प्रेझेंट असल्यामुळं तो काय होतो, लो रिॲक्टिव्हिटी दाखवतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये। द लो रिॲक्टिव्हिटी ऑफ अराइल हॅलाइड इज ड्यू टू रेझोनन्स स्ट्रक्चर अँड sp2 हायब्रिड कार्बन। तर ह्याची लो रिॲक्टिव्हिटी ही त्या हायब्रिडायझेशन आणि त्यामधील जो इफेक्ट असणार आहे -I +R हे आपल्याला पाहायचं आहे। तर त्याची दोन कारणं आहेत महत्त्वाची, रेझोनन्स इफेक्ट आणि सेकंड काय आहे sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन। तर यामध्ये जे क्लोरीन आरएल हॅलाइड जे आहे त्या हॅलाइड ग्रुपवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अरोमॅटिक रिंगच्या कॉन्ज्युगेशनमध्ये भाग घेतात, म्हणजेच रेझोनन्स स्ट्रक्चर त्यापासून फॉर्म होतात। तर फॉर एक्झाम्पल आपल्याला क्लोरोबेन्झिन हे स्ट्रक्चर पाहायचं आहे। लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन हॅलोजन ॲटम इज इन कॉन्ज्युगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन ऑफ रिंग। तर त्याचं फॉर एक्झाम्पल पाहूया, रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झिन। Resonance structure of chlorobenzene, in which chlorine containing 3 lone pair of electron, and this lone pair of electron undergoes delocalization in aromatic ring। So first structure is, then second orthocarbon containing negative charge, then orthocarbon containing negative charge, orthocarbon again delocalize and formation of charge on pi position। ortho position negative charge, delocalization to next carbon and formation of negative charge on para position in ring। So third structure is here double bond and
para position containing negative charge, it is a resonance structure number 3. And again this negative charge delocalized to next carbon and formation of negative charge on ortho position takes place and gives 4 number structure of chlorobenzene. Then this ortho position containing negative charge again delocalized and gives last resonance structure of chlorobenzene. Resonance of chlorobenzene, in which 3 lone pair of electrons containing chlorobenzene, chlorine containing lone pair delocalized in ring and conjugation takes place. We get 5 resonance structure, first, second, third and 4, 5. In this 5 resonance structure second, third, fourth shows double bond character to कार्बन क्लोरीन बॉन्ड. तर या 2, 3 आणि 4 या स्ट्रक्चरमध्ये जर पाहिलं तर आपल्याला यामध्ये कार्बन आणि क्लोरीन हा बॉन्ड आपल्याला आढळतो. तर या 3 स्ट्रक्चरमध्ये कार्बन क्लोरीन बॉन्ड इन क्लोरोबेन्झीन, कार्बन क्लोरीन बॉन्ड इन क्लोरोबेन्झीन स्ट्रॉंगर अँड शॉर्टर दॅन अल्काइल हॅलाइड. Carbon chlorine bond in chlorobenzene is stronger and shorter than chloroalkane carbon chlorine bond. Carbon chlorine bond length is in chlorobenzene is 169 picometer, that is pm, as compared to carbon chlorine bond length in alkyl chloride is 178 picometer. Hence it is difficult to break. तर यामध्ये अल्काइल क्लोरीन बॉन्ड असेल किंवा अराइल हॅलाइड बॉन्ड असेल ह्याच्यामध्ये ब्रेकिंगसाठी काय हे डिफिकल्ट, अवघड राहतं. फिनाइल कॅटायन प्रोड्युस्ड ड्यू टू सेल्फ आयोनायझेशन ऑफ क्लोरोबेन्झीन अँड जो कार्बोकॅटायन त्या अरोमॅटिक रिंगमध्ये फॉर्म होणार आहे तो कसा असणार आहे, रूल्ड आउट. SN1 रिॲक्शनमध्ये तो भाग घेणार नाही, डज नॉट टेक पार्ट इन SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. Backside attack of nucleophile is blocked by the aromatic ring which ruled out SN2 reaction mechanism. SN2 reaction mechanism मध्ये जर आपल्याला त्या रिॲक्शनमध्ये SN2 रिॲक्शनमध्ये त्या फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन यामध्ये जर न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला तर ते पॉसिबल नाही. तर ते त्या SN2 रिॲक्शनच्या मेकॅनिझममध्ये रूलमध्ये ते बसत नाही. तर SN2 रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की काय होतं, न्यूक्लियोफाईल बॅक साईडने अटॅक करतो आणि लिव्हिंग ग्रुप हा फ्रंट साईडनं निघून जातो. म्हणजेच काय, म्हणजेच बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग या 2 रिॲक्शन कशा सायमल्टेनियस होतात. त्यामध्ये कार्बन आणि न्यूक्लियोफाईल हा बॉन्ड फॉर्मिंग आणि कार्बन आणि बॉन्ड जो हॅलाइडचा बॉन्ड आहे तो ब्रेकिंग, ह्या दोन्ही प्रोसेस कशा होतात, एकत्रित होतात. त्याला आपण सायमल्टेनियस प्रोसेस म्हणतो. आणि हे मेकॅनिझम SN2 रिॲक्शनचं. SN1 रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं की कार्बन हॅलाइड जो बॉन्ड आहे त्याचं हेड्रोलिसिस होतं. त्यामध्ये 2 पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. तर त्यामध्ये 2 चार्ज आपल्याला पाहायला भेटतात, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आणि हॅलाइडमध्ये निगेटिव्ह चार्ज. तर त्यामध्ये कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट असतो, प्लेनर कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट असतो आणि त्यावरती न्यूक्लियोफाईल फ्रंट साईडने किंवा बॅक साईडने अटॅक करतो आणि आपल्याला रेसिमिक मिक्सचर त्यामध्ये पाहायला भेटतात. तर या रेसिमिक मिक्सचरमध्ये R कॉन्फिगरेशन असेल किंवा S कॉन्फिगरेशन असेल. R मीन्स क्लॉकवाईज डायरेक्शन अँड S मीन्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर ह्या SN1 आणि SN2 रिॲक्शनमध्ये हे अरोमॅटिक जो कार्बोकॅटायन फॉर्म होणार आहे सेल्फ आयोनायझेशन होऊन तर तो स्टेबल होणार नाही आणि SN2 आणि SN1 रिॲक्शनमध्ये तो रूल्ड आउट होईल. देन presence of electron withdrawing group at ortho and para position greatly increases the reactivity of haloarine.
जर अरोमॅटिक रिंगवरती हॅलोअरिनवरती इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल तर त्याच्या आर्थो आणि पॅरा पोझिशनची रिॲक्टिव्हिटी जास्त असणार आहे. बिकॉज ऑफ ज्यावेळेस आपण पाहिलं की एखाद्या अरोमॅटिक रिंगमध्ये फॉर एक्झाम्पल टोलिन स्ट्रक्चर बघितलं. टोलिन म्हणजे काय, अरोमॅटिक रिंगवरती मिथाइल ग्रुप प्रेझेंट असणार आहे आणि तो मिथाइल ग्रुप आपल्याला प्लस आय इफेक्ट दाखवतो. दॅट इज प्लस आय इफेक्ट मीन्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग और इलेक्ट्रॉन रिझोनिंग इलेक्ट्रॉन. हा टोलिन यामध्ये मिथाइल जो ग्रुप आहे तो प्लस आय इफेक्ट दाखवतो. दॅट इज इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट और इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. हे दोन इंडक्टिव्ह इफेक्टचे टाईप असतात, एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. तर प्लस आहे इलेक्ट्रॉन देत असतो आणि मायनस आहे हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचत असतो. तर या अरोमॅटिक रिंगवरती मिथाइल ग्रुप आहे आणि याचा प्लस आहे इंडक्टिव्ह इफेक्ट असल्यामुळं हा मिथाइल ग्रुप जो आहे तो अरोमॅटिक रिंगला इलेक्ट्रॉन देईल आणि येणारा जो सबस्टिट्यूट आहे सपोज ए प्लस सपोज येणारा जो इलेक्ट्रोफाईल आहे सपोज ई प्लस हा आपल्याला प्रोडक्टमध्ये आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग भेटतो. आपल्याला या रिॲक्शनमध्ये दोन प्रोडक्ट भेटतात, एक आर्थो आणि एक पॅरा. याचा इफेक्ट आहे प्लस आय इफेक्ट. आणि ज्यावेळेस एखादा ग्रुप अरोमॅटिक रिंगला अटॅच असतो आणि सपोज एक्स हा ग्रुप आहे आणि हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे म्हणजे त्याचा इफेक्ट कोणता असणार आहे, मायनस आहे. तर याचा आपल्याला प्रोडक्ट भेटतो मेटा डायरेक्टिंग. म्हणजे मेटा पोझिशनला जो सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तो कसा भेटणार आहे आपल्याला, मेजर. यामध्ये आपल्याला मेजर हा प्रोडक्ट भेटणार आहे मेटा डायरेक्टिंग आर्थो पॅरा डायरेक्टिंग आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इफेक्टमध्ये पाहायला भेटणार. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल त्यावेळेस काय मेटा डायरेक्टिंग प्रोडक्ट भेटतो. तर आपल्याला यामध्ये पाहायचे की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर त्यावेळेस आर्थो आणि पॅरा पोझिशनची रिॲक्टिव्हिटी कशी असते, जास्त असते. कारण का, तर ज्यावेळेस अरोमॅटिक रिंग असेल, अरोमॅटिक रिंग यावरती सपोज एक्स हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल आणि तो काय करणार, या आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार. म्हणजेच काय, या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार आणि या कार्बनवरती पण पॉझिटिव्ह चार्ज. बट मेटा पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन तयार होणार नाही. म्हणून काय, आर्थो आणि पॅरा पोझिशनची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. आणि येणारा जो न्यूक्लियोफाईल आहे त्या अरोमॅटिक रिंगवरती, येणारा जो न्यूक्लियोफाईल त्या अरोमॅटिक रिंगवरती अटॅक करणार आहे तो त्याची रिॲक्टिव्हिटी फास्ट असणार आहे. म्हणूनच आर्थो आणि पॅरा पोझिशनची रिॲक्टिव्हिटी यामध्ये जास्त असते. ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ॲट आर्थो पॅरा पोझिशन ग्रेटर इज द रिॲक्टिव्हिटी. तर त्याच्यावरती जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर जास्त असतील तर त्याची रिॲक्टिव्हिटी कशी असते, जास्त असते. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ॲट मेटा पोझिशन हॅज प्रॅक्टिकली नो इफेक्ट ऑन रिॲक्टिव्हिटी. तर जो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जो असणार आहे या अरोमॅटिक रिंगमध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे तो मेटा पोझिशनवरती कसलाही इफेक्ट करणार नाही. तर आपण हे प्रॅक्टिकली पण पाहिलं होतं. तर यामध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल पाहायचे आहेत अरोमॅटिक रिंगचे. त्यावरती इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हा क्लोरीन किंवा नायट्रो ग्रुप अटॅच असणार आहे आणि तो कोणते प्रोडक्ट देतो तो आपल्याला पाहायचा आहे. तर पहिली रिॲक्शन पहा, पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन. तर यामध्ये पॅरा क्लोरो बेन्झीन याचा आपल्याला कोणता प्रोडक्ट येतोय तो पाहायचा आहे. तर पहिली रिॲक्शन पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन
Electron withdrawing group at meta position has practically no effect on reactivity. तर यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. तर पहिली रिॲक्शन आहे पॅरानायट्रोक्लोरोबेन्झिन आणि दुसरे डायनायट्रोक्लोरोबेन्झिन. हे दोन एक्झाम्पल आपल्याला पाहायचं. 1 2 3 4. तर यामध्ये पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे 4 नंबरला. तर यामध्ये रिॲक्टन दिलेला आहे para-nitrochlorobenzene react with NaOH base and again last hydrolysis it gives para-nitrophenol. तर यामध्ये पहिल्या रिएक्शनमध्ये नायट्रो ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ॲज वेल ॲज काय क्लोरीन ग्रुप काय इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. तर याचा इफेक्ट NO2 ग्रुप जो आहे त्याचा इफेक्ट जास्त असणार आहे. कारण का तर याचा मायनस इफेक्ट ॲज वेल ॲज मायनस आर इफेक्ट हे दोन इफेक्ट यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर यामध्ये स्ट्रॉंग मायनस इफेक्ट असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस बेस या रिॲक्टन बरोबर रिॲक्ट होणार आहे तर यामध्ये सबस्टिट्यूशन भेटेल आपल्याला आणि फायनल प्रोडक्ट पॅरानायट्रोफिनॉल हा आपल्याला भेटेल. तर नेक्स्ट रिॲक्शन आहे सेकंड 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झिन. यामध्ये 2 आणि 4 नंबरला नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे आणि क्लोरीन विथ रिस्पेक्ट टू क्लोरीन 2 and 4 नंबर पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे त्याला 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झिन म्हणतात. इट रिॲक्ट विथ ॲक्वियस Na2CO3 सोडियम कार्बोनेट ॲट 403 केल्विन टेम्परेचर अँड अगेन लास्ट रिॲक्ट विथ H3O प्लस अँड इट गिव्स 2,4 डायनायट्रोफिनॉल. तर यामध्ये आपल्याला फिनॉल हे स्ट्रक्चर भेटणार आहे. हा प्रोडक्ट आपल्याला यामध्ये मेजर भेटणार आहे. तर 3 नंबरची रिॲक्शन आहे 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. तर यामध्ये काय होतात जे सबस्टिट्यूएंट असतील अरोमॅटिक रिंगवरचे ते इन्क्रीज होतात आणि इन्क्रीज होत गेल्यामुळं ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतात आणि अरोमॅटिक रिंगवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि न्यूक्लियोफाइल इझिली अटॅक करतो. तर 3 नंबरची रिॲक्शन पाहूया. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन यामध्ये आपल्याला 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन 2 नंबर पोझिशन नंतर 3 4 5 6 2 4 आणि 6 या पोझिशनला आपल्याला काय यामध्ये 3 नायट्रो ग्रुप आहेत. तर यामध्ये नायट्रो ग्रुपचा मायनस आर इफेक्ट असल्यामुळे ह्या बेन्झिन रिंगवरचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे जास्त खेचून घेतील काय करणार आहे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार आहेत. तर यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि न्यूक्लियोफाइल त्याच्यावरती अटॅक करेल. तर या रिॲक्शनमध्ये 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन
वॉर्म विथ वॉटर अँड इट गिव्ज 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. तर ही 3 नंबरची रिएक्शन आहे 2,4,6 ट्रायनायट्रो आणि हे अरोमॅटिक रिंग कंटेनिंग OH ग्रुप, अरोमॅटिक रिंग कंटेनिंग OH ग्रुप, तर याला आपण फिनॉल म्हणतो. याला जनरली काय म्हणतात? फिनॉल. आणि याच फिनॉलवरती काय येते? ग्रुप, नायट्रो ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय त्याच्यावरती अटॅच आहेत आणि हे फिनॉल आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये फॉर्म झालेले आहे. या रिॲक्शनमध्ये हे असे 3 रिॲक्शनमध्ये आपल्याला फिनॉलचंच प्रोडक्ट भेटले आहेत, परंतु त्याच्यावरती सबस्टिट्युएंट जे आहेत पहिल्यामध्ये कमी, दुसऱ्यामध्ये जास्त आणि तिसऱ्यामध्ये 3 सबस्टिट्युएंट कोणते? ते नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे त्यामध्ये. तर अशा आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण पाहिले आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन अरायल हॅलाइड. तर अरोमॅटिक आणि अरोमॅटिक हॅलाइडमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ज्या आहेत नायट्रेशन असेल, सल्फोनेशन असेल, हॅलोजिनेशन किंवा फ्रायडरक्राफ्ट असायलेशन किंवा अल्कायलेशन हे रिॲक्शन असेल आणि त्याचे युजेस हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर इथंच थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू. प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी-12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93.